मुरबाडी में अनोखे अंदाज में मनाई गई वीर धनुर्धारी एकलव्य जयंती। भंडारा जिले के लाखनदुर तालुका स्थित मुरमाड़ी वीर एकलव्य भोई समाज संगठन द्वारा एक अनोखा कार्यक्रम आयोजित किया गया। यहां दो दूल्हा दुल्हनों के विवाह समारोह के साथ ही वीर धनुर्धारी एकलव्य जयंती भी बड़े उत्साह और धूमधाम से मनाई गई। कार्यक्रम के उद्घाटन अवसर पर अजीत दादा पवार सोशल फाउंडेशन के फाउंडर प्रेसिडेंट पंकज दादा तंतरपाले ने कहा कि भंडारा जिले के लोगों से उनका भाईचारे का रिश्ता है और पुणे में पुलिस भर्ती के लिए आने वाले युवाओं के लिए उनके घर के दरवाजे हमेशा खुले हैं। इस दौरान सदका मूर्ति प्रमिला गोपालराव तंतरपाले, दीपक दादा भोई और मुनीश्वर कांबले को शॉल और श्रीफल देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम में सरपंच राजू जी गहाने पाटिल, उप सरपंच ईश्वर जी हनवटे, संजना ताई वरखड़े सहित बड़ी संख्या में समाज के लोग उपस्थित रहे। कार्यक्रम का संचालन हितेंद्र लंचे ने किया। भारत नेशन के लिए प्रकाश नागतोडे की खास रिपोर्ट। विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि हा अनोखा या ठिकाणी प्रोग्राम होत आहे। तरी पंकज दादा तंतरपाले आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की अशा पद्धतीचे विवाह सोहळे गावागावात अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे। तरी तुम्ही समाजाला काय उद्देश करा? आज या ठिकाणी मी सर्व एकलव्य महाराज स्मारक समिती यांच्या वतीने व सर्व आम्ही जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे यांच्या सर्वांच्या वतीने मी या सर्व समितीचं सर्व मुरमाडी ग्रामस्थांचा मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर असा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला व प्रत्येक गावापुढे ठेवला। कारण की या ठिकाणी व्यासपीठावरती आलेले हे प्रत्येक गावातून आलेले मान्यवर आहे आणि असा उपक्रम, कारण की हा जो मांडव आहे एक कार्यक्रम करण्यासाठी किती मोठा खर्च येतो आज आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि एक लग्न आज एक ती मन आहे आपल्या मराठीमध्ये, एक लग्न आपण जे करतो ते 100 मंदिरं बांधण्यासारखं गोष्ट आहे। म्हणजे एक लग्न जर आपल्या हातातून घडत असेल तर 100 मंदिराची निर्मिती आपल्या हातातून होते। इतकं मोठं पुण्य आपल्याला लागते। पण खऱ्या अर्थाने आज मी मुरमाडीच्या प्रत्येक ग्रामस्थांना हे पुण्याचा तुम्ही इतकं मोठं पुण्य आज तुम्हाला सर्वांना लाभलेलं आहे। म्हणून मी सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार व धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी या समाजाच्या एक भगिनी आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया की अशा पद्धतीचे आपल्या समाजातून आणि संघटित होऊन असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत आणि तुम्ही आपल्या समाजाला काय संदेश द्या? एकलव्य जयंती असेल किंवा इतर कार्यक्रम असतील हे गावागावात झालेले पाहिजेत। कारण की लग्नाला किती खर्च येतो हे आपल्याला माहीतच आहे। पण या मुरमाडी गावामध्ये एक लग्न सोहळा पण साजरा केला आणि एकलव्य जयंती पण साजरी केली। म्हणजे एक कार्यक्रमामध्ये 2 कार्यक्रम आणि दोन खर्चामध्ये एक खर्च असा करून त्यांनी लग्न सोहळा आणि एकलव्य जयंती साजरी केली। असे प्रत्येक गावामध्ये झालेलं पाहिजे। कारण की धीवर समाजातल्या मुला-मुलीचे लग्न अशा मेळाव्यात झाले तर खरंच सांगते त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती घसरणार नाही आणि तो कर्जबाजारी होणार नाही। म्हणून असे प्रत्येक गावामध्ये तुम्ही मेळावे घ्या आणि असेच लग्न करा, एवढंच बोल। निश्चितच या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून समाज बांधवांना तसाच परिसरातील लोकांना असा संदेश दिला। तुकोजी महाराज म्हणतात कर्ज काढून लग्न करावे, जन्मभरी व्याज भोगीत जावे। या संतांच्या विचाराला प्रेरित होऊन पंकजदादा तंतरपाले यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असं आयोजन केलं। मी प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा।